एक स्टुडंट आहे, तिचा पेपर आत्ताच झालाय, तर विचारू तिला कसं होतं. नाव काय तुझं? त्यागी. ओके. आणि ओव्हरऑल सीटीचा आजचा पेपर कसा होता? मॉडरेट लेवल होता. ओके. आणि पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती? लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कुठला सब्जेक्ट जास्त डिफिकल्ट वाटत होता आजच्या पेपरमध्ये? लाईक फिजिक्स जास्त वाटत होता आणि केमिस्ट्री सोपा वाटला. मॅथ्स ओके ओके होता. ओके. आणि जे पण PYQs होते ते रिपीट होत होते का? हा, केमिस्ट्री मध्ये झाले होते. इवन दो मॅथ्स मध्ये ते नंबर्स वगैरे एक्सचेंज होऊन होतात PYQ रिपीट, पण नवीन क्वेश्चन्स पण आले होते. ओके. आणि जे PYQ सोडले तर मागच्या काही 2 शिफ्ट्स होत्या, तर त्याच्यातले काही क्वेश्चन्स आले होते का ह्या शिफ्ट मध्ये? लाईक हा, म्हणजे व्हॅल्यूज चेंज करून येत होते क्वेश्चन्स. ओके. मॉक टेस्ट वगैरे तू दिल्या होत्या का ह्याच्या आधी? हो, दिले होते, खूप तर- सारे दिले होते. ओके. तर मॉक टेस्टचा काय फायदा होत होता? हा, झाला होता. लाईक मॉक टेस्ट जर आपण देतो ना क्लासमध्ये किंवा ते CET वाले देतात, ते जरासा हार्ड लेवल असतात, पण त्यापेक्षा आपल्याला CET इझी जाते. सो जर मॉक टेस्ट दिला तर CET इझी जाते. नक्कीच. आणि कुठल्या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन्स आले होते का कुठल्या पॉइंट वरून जास्त सब्जेक्ट आले होते? काय आजच्या पेपरमध्ये कसं काय अनालिसिस होतं आजच्या पेपर? जसं लास्ट 5 इयर्स पासनं आहे, मार्किंग जे आहे ते तसंच आहे. लाईक Okay. काय सेम वेगळं नाही आहे. ओके. आणि आजच्या शिफ्ट मध्ये ओव्हरऑल तू किती मार्क्स आता एक्सपेक्ट करतेस? ॲटलिस्ट 120, 130. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाइल येतील. ऑल द बेस्ट. एक स्टुडंट आहे, तिचा पेपर आत्ताच झालाय, तर विचारू तिला कसं होतं. नाव काय तुझं? त्यागी. ओके. आणि ओव्हरऑल सीटीचा आजचा पेपर कसा होता? मॉडरेट लेवल होता. ओके. आणि पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती? लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कुठला सब्जेक्ट जास्त डिफिकल्ट वाटत होता आजच्या पेपरमध्ये? लाईक फिजिक्स जास्त वाटत होता आणि केमिस्ट्री सोपा वाटला. मॅथ्स ओके ओके होता. ओके. आणि जे पण PYQs होते ते रिपीट होत होते का? हा, केमिस्ट्री मध्ये झाले होते. इवन दो मॅथ्स मध्ये ते नंबर्स वगैरे एक्सचेंज होऊन होतात PYQ रिपीट, पण नवीन क्वेश्चन्स पण आले होते. ओके. आणि जे PYQ सोडले तर मागच्या काही 2 शिफ्ट्स होत्या, तर त्याच्यातले काही क्वेश्चन्स आले होते का ह्या शिफ्ट मध्ये? लाईक हा, म्हणजे व्हॅल्यूज चेंज करून येत होते क्वेश्चन्स. ओके. मॉक टेस्ट वगैरे तू दिल्या होत्या का ह्याच्या आधी? हो, दिले होते, खूप तर- सारे दिले होते. ओके. तर मॉक टेस्टचा काय फायदा होत होता? हा, झाला होता. लाईक मॉक टेस्ट जर आपण देतो ना क्लासमध्ये किंवा ते CET वाले देतात, ते जरासा हार्ड लेवल असतात, पण त्यापेक्षा आपल्याला CET इझी जाते. सो जर मॉक टेस्ट दिला तर CET इझी जाते. नक्कीच. आणि कुठल्या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन्स आले होते का कुठल्या पॉइंट वरून जास्त सब्जेक्ट आले होते? काय आजच्या पेपरमध्ये कसं काय अनालिसिस होतं आजच्या पेपर? जसं लास्ट 5 इयर्स पासनं आहे, मार्किंग जे आहे ते तसंच आहे. लाईक Okay. काय सेम वेगळं नाही आहे. ओके. आणि आजच्या शिफ्ट मध्ये ओव्हरऑल तू किती मार्क्स आता एक्सपेक्ट करतेस? ॲटलिस्ट 120, 130. नक्कीच तुला चांगले पर्सेंटाइल येतील. ऑल द बेस्ट.